मेकॅनिकल असेंब्ली. ओके, असेंब्लीला गेलो, प्रोडक्टला सिलेक्ट करायचं. इथे असते पार्ट्स. आपल्याला फर्स्ट पार्ट्स आणायचा आहे ना, तो प्रोडक्ट इथे एक्झिस्टिंग कंपोनंटमध्ये जायचं. डेस्कटॉपमध्ये आपलं हेअर ड्रायर त्याला ऑन करायचं. आला, हे आल्यानंतर आता इथून तुम्ही त्याचं नाव पण चेंज करू शकतो, जे आपल्याला द्यायचं आहे ते. आता मी काय करणार, सेकंड डबल क्लिक करणार, इथे सेकंड प्रोडक्ट घेणार. आला, याला ओके करायचं. इथे राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्याचा आपण कलर पण चेंज करू शकतो. तुम्हाला जे कलर द्यायचा आहे ते. इथे नाव चेंज करायचं आहे. ओके, काय आपण काय बनवतो इथे, पॅट. डाय. ओके, आता डायसाठी काय करायचं, याला ऑन करायचं. इथे एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक सिलेक्ट केलो आपण, मग सर्वांना एक एक केला. ओके करायचं. फर्स्टवाल्याला हाईड करून घ्यायचं. गेलं. तर हे काय झालं, आपला कंपोनंट एक्स्ट्रॅक्ट केलो आपण. ओके, इथे काय झालं, इथे ओके थांबा थोडं. याला इथे जाऊन डिस्टन्स ऑफ प्रोपगेशन करायचं. प्रिव्ह्यू झालं. आता आपल्याला काय बनवायचं आहे, डाय बनवायचं. तर इथून त्याला तुम्ही पूर्ण सिलेक्ट करून याला इथून चेंज पण करू शकतो. म्हणजे इथे डायरेक्ट तुम्ही याला असं पण करू शकतो. हे जे असते हे टोटली आपलं हे असं सिलेक्टेड, म्हणजे हे फिक्स असते किती डिस्टन्स किती द्यायचं आपल्याला. त्यानंतर तुम्हाला दाखवणार आपण. इथून त्याला हे करून घ्यायचं, सर्वांना पॅड इथे फिल करायचं. ओके, इथे जाऊन ट्रिम. ओके, आला. आता काय करायचं, याला हे स्पार्टला सिलेक्ट करायचं, स्केचमध्ये जायचं. इथून त्याला रिमूव्ह करून इथे एक्झिट, स्टार्ट मेकॅनिकल पार्ट डिझाईन. तुम्हाला खाली किती ठेवायचं त्याला ते तुमच्या हिशोबानुसार तुम्ही ठेवू शकतो. याला इथे रिव्हिस. ओके, नंतर मोडमध्ये जाऊन त्याला थोडंफार वर घ्यायचं आणि ओके. मग इन्सर्ट सरफेस स्प्लिट. तुम्ही थांब. हे झालं तुमचा डाय. समजला इथपर्यंत? हे झाला तुमचा कंपोनंट. ऑफ कर.